तर आज आपण काही मिनरल्स म्हणजे खनिजे, त्यांचे फंक्शन म्हणजे त्यांचं काही कार्य, सोर्स म्हणजे ते आपल्याला कुठून मिळतात आणि डिफिशियन्सी म्हणजे त्यामुळं ती कमतरतेमुळे जर कोणते डिसीज होत असते ना, डेफिशियन्सी डिसीज, हे डिस्कस करणार आहोत. तर यामध्ये जो पहिला आजार आहे ना, पहिला जो आपण मिनरल घेतला तर तो कोणता आहे? आयर्न. कोणता आहे? आयर्न. तर आयर्नचं काम आहे कॅरी ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, म्हणजे आपल्या शरीराच्या सर्व भागाला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. तो कशाच्या सहाय्यानं? आयर्न. कारण हा आयर्न जो आहे ना, हा हिमोग्लोबिन मध्ये प्रेझेंट असतो. कशामध्ये? हिमोग्लोबिन. कारण हिमोग्लोबिन हे आयर्न कंटेनिंग एक पिगमेंट आहे आणि आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं वहन करताना कोणाचं महत्वाचं कार्य असतं? आयर्नचं. तर लक्षात ठेवायचं की आपल्या शरीराच्या सर्व पार्ट्सला ऑक्सिजन, कारण आपण जेव्हा श्वास घेतो, श्वास घेतल्याबरोबर ऑक्सिजन कुठे जातो? अगोदर लंग्स मध्ये म्हणजे आपल्या फुफ्फुसामध्ये जातो आणि तिथून तो रक्तामध्ये प्रवेश करतो आणि मग रक्ताच्या साहाय्यानं ते कुठपर्यंत जातो? प्रत्येक पेशीपर्यंत जातो. कारण त्याचं कार्य आहे, आपण जे अन्न खातो तर या अन्नाचं सात्मीकरण, तर फूड जे आहे ते ऑक्सिडाइज करण्याचं काम, फूड जे आहे ते ऑक्सिडाइज करण्याचं काम हे ऑक्सिजन करतो आणि त्याच ऑक्सिजनचा पुरवठा शरीराच्या सर्व भागाला जो केला जातो तो हिमोग्लोबिनच्या सहाय्याने केला जातो. आणि त्या हिमोग्लोबिन मधला महत्वाचा जो मिनरल आहे तो कोणता आहे? आयर्न म्हणजे लोह. त्यानंतर सोर्स. आता या आयर्नचं इतकं महत्वाचं आहे, मग हे लोह, हे जे खनिज आहे हे आपल्या शरीराला मिळवायचं कसं? है ना, रक्तामध्ये तर आपल्या लोहाचं प्रमाण भरपूर पाहिजे. मग याच्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे? तर ते सोर्स आहे पहा, मीठ. मीठ म्हणजे मांस, मटन, अंडी, मासे वगैरे. त्यानंतर आहे स्पिनॅच म्हणजे पालक. त्यानंतर ऍपल आहे, रेझिन्स म्हणजे मनुके. तर असे काही सोर्स आहे की ज्याच्या आपल्या शरीराला कशाचा पुरवठा होऊ शकतो? लोहाचा म्हणजे आयर्नचा पुरवठा होऊ शकतो. आता डेफिशियन्सी डिसीज. आता लोहाचं प्रमाण जर आपल्या शरीरात कमी झालं तर आपल्याला कोणता रोग होऊ शकतो? तर तो होऊ शकतो ॲनिमिया, त्याला पांडुरोग म्हणतात आणि त्यामध्ये शरीराला थकवा येतो. दुसरा आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस. आता कॅल्शियम आणि फॉस्फरस जे आहे त्याचं कार्य असतं स्ट्रेंथ बोन्स अँड टीथ, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी हाडे आहेत आणि आपले जे दात आहेत तर यांना मजबूत करण्याचं कार्य हे कॅल्शियम आणि फॉस्फरस करत असतात. त्याचा सोर्स म्हणजे त्याचं माध्यम किंवा स्त्रोत काय आहे? तर तो सोर्स आहे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, म्हणजे दूध आणि दुधाचे जे पदार्थ असतात, पनीर असेल, दही असेल. त्यानंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणि हिरव्या पालेभाज्या आणि मीठ म्हणजे मांस. तर हे सर्वच्या सर्व जे आहे त्यापासून आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळू शकतं. आता डेफिशियन्सी डिसीज जर पाहिलं तर पहिला आहे बॅड टीथ, म्हणजे जे आपले दात आहेत ना हे खराब होऊ शकतात जर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची जर कमतरता झाली. दुसरा आहे ब्रिटल अँड वीक बोन्स, आणि हाडे जे आहे ना आपली ठिसूळ कमकुवत होतात जर आपल्या शरीरामध्ये कशाची कमतरता असेल? कॅल्शियम आणि फॉस्फरसची जर कमतरता असेल तर. आता ही कमतरता होऊ नये म्हणून आपण काय करायचं? दूध, दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि मीठ याचं सेवन करायचं. तिसरा आहे आयोडीन. आता हे जे आयोडीन आहे त्याचं शरीरामध्ये फंक्शन, कार्य काय आहे? तर कंट्रोल ग्रोथ, म्हणजे आपल्या शरीराची जी वाढ आहे त्या वाढला नियंत्रित करण्याचं कार्य हे कोण करतो? आयोडीन. स्पीड अप केमिकल रिएक्शन इन द बॉडी, आणि आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया होतात सातत्यानं. आता मी जेवण केलं आहे, तुम्हाला शिकवत आहे, हे सर्व चालू असताना सुद्धा माझ्या शरीरामध्ये अनंत प्रकारचे काय चालू आहे? केमिकल रिएक्शन चालू आहे, रासायनिक अभिक्रिया चालू आहे. कारण आपल्या शरीरामध्ये कितीतरी अगणित पेशी आहेत
आणि त्या प्रत्येक पेशीचं कोणतं ना कोणतं कार्य सुरू असतं. मग आता शरीरामध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या केमिकल रिॲक्शन या जलद गतीनं करण्याचं काम कोण करतो? आयोडीन. आयोडीन कशामध्ये असतं? रेझिन्स म्हणजे मनुका, बीन्स, फिश, सी फूड म्हणजे समुद्रातून जे काही आपल्याला अन्न मिळतं, मासे असतील, मीठ असेल, त्या सर्वांमध्ये काय प्रेझेंट असतं? आयोडीन प्रेझेंट असतं. तुम्ही पाहिलं असेल पायकडे जाहिरात की व्हायटर नावाचा आजार झालेला एक ऍड येते टीव्हीला, आणि त्याच्यामध्ये जे मीठ वापरलेलं असतं त्या मिठामध्ये कशाची कमतरता असते? आयोडीनची. तर म्हणजे आयोडीनच्या कमतरतेमुळे जो डेफिशियन्सी डिसीज होतो तो कोणता आहे? ग्वायटर. म्हणजे ग्वायटर नावाचा, गलगंड नावाचा आजार हा कशाच्या कमतरतेमुळे होऊ शकतो? आयोडीन. म्हणजे आयोडीन हे खनिज सुद्धा आपल्या आहारातून आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे शेवटी सोडियम अँड पोटॅशियम. आता ही जी खनिजे आहेत त्यांचं नेमकं काय आहे ते आपण पाहू. मेंटेन द बॉडीज वॉटर बॅलन्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 61% पाणी असतं. किती? 61. आता हे शरीरातलं जे पाणी आहे या पाण्याचं प्रमाण कायम ठेवण्याचं कार्य कोण करतात? सोडियम अँड पोटॅशियम. त्यानंतर फंक्शनिंग ऑफ मसल्स अँड द नर्वस सिस्टीम. आणि पुढचं काय आहे की आपल्या शरीरामध्ये पहा हाड आहेत, हाडांच्या वर काय असतात? स्नायू. स्नायूंना आपण काय म्हणतो? मसल्स. तर आपल्या शरीरातले जे स्नायू आहे आणि जी नर्वस सिस्टीम म्हणजे आपल्या शरीरामध्ये चेतातंतू आहे. गोष्टीची जाणीव आपल्याला कशामुळे होते? चेतातंतूमुळे. तर हे जे चेतातंतूशी संबंधित जी चेतासंस्था आहे, तर चेतासंस्था आणि आपले जे स्नायू आहे तर या सर्वांचं कार्य मेंटेन करण्याचं काम कोण करतो? सोडियम अँड पोटॅशियम. आता इतकं महत्वाचं कार्य सोडियम अँड पोटॅशियमचं असेल तर ते कशातून मिळतं? मीठ. सोडियम क्लोराईड म्हणतो. मिठाचं केमिकल नाव काय आहे? सोडियम क्लोराईड. म्हणजे त्याच्यामध्ये सोडियम प्रेझेंट आहे. त्यानंतर चीज, लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या, त्यानंतर फळे असतील आणि पल्सेस म्हणजे विविध प्रकारच्या डाळी असतील, या सर्वांमध्ये सोडियम आणि पोटॅशियम हा प्रेझेंट असतो. आणि डेफिशियन्सी डिसीज जर सोडियम आणि पोटॅशियम हे खनिज असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं 4 महत्वाची मिनरल्स कोणती कोणती? आयर्न, कॅल्शियम अँड फॉस्फरस, आयोडीन, सोडियम अँड पोटॅशियम. तर यांचं कार्य काय आहे? फंक्शन, सोर्स, कोणत्या अन्नातून मिळतं, आणि डेफिशियन्सी डिसीज. आणि जर यांचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला कोणते रोग होऊ शकतात या संदर्भात आपण डिस्कस केलं. ओके.